नेहमीप्रमाणे तो दिवस काही वेगळा नव्हता. तोच सकाळचा पेपर. इंधनाच्या टंचाईमुळे उद्या वीज पुरवठा खंडित. आता थोडे होत. तेच माझे मित्र आणि तोच सकाळचा चहा आणि तेच बोरिंग कॉलेज. पण त्या रात्री काहीतरी नवीनच पाहायला मिळालं. काहीतरी वेगळंच अनुभवलं मी. आईचा विचारपूस करणारा तोच फोन होता. रूममेट्सही तेच होते आणि खोलीही तीच होती. दरवेळेप्रमाणे लाईट आणि फॅन ऑन असलेली. तरी काहीतरी बदलासारखं वाटत होतं. मोबाईलही तोच होता. लॅपटॉपही तोच होता. त्याच वेबसिरीज, तेच युट्यूब आणि तेच माझं जीवन. पण तरी काहीतरी बदलल्यासारखं वाटत होतं. आणि खरंच त्या रात्री एका अनवेक भीतीचा ओल नकळतच लागून गेली. त्या भयानक स्वप्नानंतर मनामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला की खरंच वीज पुरवठा बंद झाला तर? मुळात वीज निर्माण करायला लागतं तरी काय? नैसर्गिक वायू, कोळसा, पण ते तर संपुष्टात येत आहे. आता या प्रश्नाचं उत्तर मला शोधायचंच होतं. As we know, the non-renewable sources of energy are depleting day by day, and that day is not far enough when everything will get vanished. To survive against this situation, we should conserve energy from now itself. And along with the conservation, we should also think about alternative sources of energy.
शिकण्याची इच्छा असणाऱ्या पण गरिबीने जखडलेल्या त्या मुलाकडे पाहून पुन्हा काहीतरी वेगळं जाणवलं. मनामध्ये भीती, पण त्यासाठी काहीतरी करण्याची उमेद नकळतच जागी झाली. मैं सागर से भी गहरा हूँ, मैं सागर से भी गहरा हूँ, तुम कितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जेबों में आशाएं, दिलों में अरमान यही कुछ कर जाए, कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे, सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे. अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे.